रामकृष्ण हरी मित्रांनो, आर के गुरुमंत्रा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी आर के स्वागत करतो। आजचा आपला विषय आहे सुसंवाद। लोक संवाद करतात पण सुसंवाद करत नाही। तुमच्या जीवनाचं भलं किंवा वाटोळं करण्याचं सामर्थ्य तुमच्या संवादात आहे, तुमच्या सुसंवादामध्ये आहे। कारण तुम्ही जर चांगला संवाद केला, सुसंवाद केला, तर तुम्ही जमिनीपासून आकाशापर्यंत जाऊ शकता। जमीन से मतलब अर्श से फर्श तक या फर्श से अर्श तक जाने की क्षमता और आने की क्षमता ओनली ऑन डिपेंड ऑन युअर गुड कम्युनिकेशन्स। याला म्हणतात गुड कम्युनिकेशन्स। तर गुड कम्युनिकेशन, सुसंवाद हा जीवनामध्ये घडला पाहिजे। चांगले विचारांची देवाणघेवाण तुमच्या मार्फत झाली पाहिजे, तर तुमच्या जीवनाला अर्थ तयार होतो। जीवनामध्ये चांगले विचार तुम्ही दुसऱ्यांना दिले पाहिजे। आपल्या डोक्यातही नेहमीच सद्विचार घेतले पाहिजे, संतांचे विचार घेतले पाहिजे, सद्विचार घेतले पाहिजे। संत संगती, लहानपणी शाळेमध्ये जसे सुविचार लिहून ठेवलेले असायचे, नजर जिधर जिधर जाहे उधर तू ही नजर आहे, जसं गाणं होतं, त्याच पद्धतीने मित्रांनो, तुम्ही ज्या विचारांच्या संगतीमध्ये राहाल, ज्या विचारांच्या लोकांच्या विचारांमध्ये राहाल, ते विचार ऑटोमॅटिकली तुमच्या डोक्यावर परिणाम करत असतात। कारण जे तुम्ही ऐकता ते तुमच्या डोक्यात घुसत असतं आणि त्याचं बीजारोपण तुमच्या डोक्यात होत असतं। जसे तुमचे मित्र तसं तुमचं जीवन, जसे तुमचा मार्गदर्शन, जसा तुमचा गुरु तसेच शिष्य। स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे, ढिगभर पुस्तकं वाचण्यापेक्षा एक चांगला गुरु जर भेटला तर तुम्हाला ढिगभर पुस्तकं वाचायची गरज नाहीये। एक चांगले मित्र जर भेटले तर तुमचं जीवन समृद्ध होतं। सुविचार तुम्हाला लहानपणापासून ऐकायला भेटले तर तुमच्या जीवनामध्ये क्रांती होते। त्याच पद्धतीने सुविचारांचं फार महत्व आहे मित्रांनो, पॉझिटिव्ह विचारांचं फार महत्व आहे, सुसंवादाचं फार महत्व आहे। सुसंवाद ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला खालून फार म्हणजे आकाशापर्यंत घेऊन जाते, तुम्हाला जीवनामध्ये फार उच्च स्थान प्राप्त करून देते। आणि तेच जर तुमचं बोलणं चांगलं नसेल, तुमचा संवाद चांगला नसेल, सुसंवाद घडत नसेल तुमच्याकडून, तर तुम्हाला आकाशातून जमिनीवर आपटायचं काम सुद्धा म्हणजे संवादामार्फतच घडतं। त्यासाठी जीवनात शक्यतो सुसंवाद करत चला मित्रांनो। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक संत होते, त्यांनी आपल्या एका शिष्याला सांगितले का दगड डोंगरावर घेऊन जायचा। तो दगड शिष्याला वर घेऊन जाण्यासाठी फार त्रास सहन झाला आणि वर डोंगरावर गेल्यानंतर गुरूंनी फक्त एक लाथ मारली तर तो दगड तिथून खाली आला। त्याच पद्धतीने एखादी कठीण म्हणजे एखादं कार्य करण्यासाठी फार वेळ लागतो, म्हणजे चांगलं कार्य करण्यासाठी फार वेळ लागतो, पण वाईट समजा एक जरी चूक झाली आपल्याकडून तर आपल्या पूर्ण जीवनाला खतम करून टाकते, आपल्या पूर्ण आयुष्याला त्या चुकीमुळे रिवर्स आणते। त्यासाठी जीवनामध्ये सुसंवाद ठेवा, कुणाशी भांडणतांडा करू नका। जीवनामध्ये सुसंवाद फार महत्वाचा आहे। तुमचं जीवन समृद्ध करण्याचं कार्य फक्त सुसंवाद करू शकतं। त्यामुळे नेहमी सर्वांशी चांगल्या विचाराने बोला, चांगल्या गोष्टीवर विचार करा, चांगल्या गोष्टीबद्दल बोला,
कोणाची निंदा नालस्ती वगैरे करू नका, कोणाबद्दल शब्द काढू नका. जीवनात नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह सुसंवाद करा. तुमच्या जीवनाचं सोनं होईल. रामकृष्ण हरी. मित्र, विचार आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या जीवनातील विविध समस्यांवर RK गुरुमंत्र या चॅनलवर भविष्यामध्ये समस्या निवारण केलं जाईल.